नमस्कार मित्रांनो, मुंबई म्हटलं की बिनजोडचं मैदान येतं, परंतु 1 तारखेला मुंबईमध्ये बिनजोडचं मैदान नाही आहे, 3 फेऱ्याचं मैदान आहे. आणि त्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये टॉपचे नंदी जे आहेत ते पळताना दिसणार आहे. अगदी मथुर 1001 राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. भुंगासुद्धा त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आपल्याला. आणि बघूया जे मुंबईमध्ये ते 3 फेऱ्याचं मैदान होते त्या मैदानामध्ये कोणकोणते पैरे असतील. एक मी अंदाज सांगतोय, तिकडच्या बैलांची एवढी माहिती नाही, परंतु माहिती जी आहे ती गोळा केली मित्रांच्याकडून. त्यांना विचारलं की बाबांनो कोणती बैलं कोणत्या बैलांच्या सोबत पळू शकतात. ती बिनजोडला त्या ठिकाणी पळाली होती. ती जोडी जिथं जिथं पळाली ते त्या ठिकाणी गुलाल त्यांनी मिळवलं आहे. दाट शक्यता आहे ती उद्या बिनजोडच्या मैदानाची. आणि सुरुवात करतोय आपण एक 20 पैरे. आणि हे मैदान जे आहे ते कर्जत 777 राजा या नंदीच्या निमित्तानं ते मैदान होते. बहुतेक त्या कर्जत एक्सप्रेस राजा 777 हा किताब आहे त्या मैदानाला. बघूया काय कमेंट्समध्ये सांगा कुठला किताब आहे त्या मैदानामध्ये. सुरुवात करूया पैऱ्यांना. मुंबईचे पैरे आता काय होतं, इकडचे पैरे मला माहीत आहेत सगळे, म्हणजे अंदाजित का होईना पण सांगतोच मी, पण तिकडचे बैल एवढं माहीत नाहीत आपल्याला, परंतु एक सांगण्याचा छोटासा प्रयत्न माझा. बघूया काय होते काय नाही. 1 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचं काळीज, महाराष्ट्राचं काळीज, सातारा जिल्ह्याची आमच्या एक आवडती व्यक्ती राहुल पाटील यांचं काळीज मथुर 1001 आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. उद्या मथुर कोणासोबत पळतो? उद्या मला वाटते असं मेहबूब याच्यासोबत पळताना दिसणार आहे. अपराजित जोडी मुंबईची आणि ती 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा उद्या चांगल्या रीतीने पळताना दिसेल आपल्याला. मथुर 1001 आणि मेहबूब ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. बघूया अच्युत ड्रायव्हर रेटरेकर उद्याच्या मैदानासाठी तिकडे रवाना 1 तारखेच्या मैदानासाठी रवाना होतील की काय बघूया. 2 नंबरचा पैरा एक मोठा पैरा आहे. हा पैरा 3 फेऱ्याच्या मैदानातील आहे. हा पैरा बिनजोडचा नाही आहे. मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा ओरिजिनल पब्लिकचा भिताड असं म्हटलं जातं आणि आहे सुद्धा, आता सगळे बघतायत असा हा भुंगा आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. राजा कर्जत एक्सप्रेस 777 त्या मैदानामध्ये. आणि तो भुंगा आपल्याला पळताना कोणासोबत दिसेल? भुंगा आपल्याला पळताना दिसणार आहे शॉट गन मेहरबान. बापरे, काय जोडी पळणार आहे उद्या, भीतीच वाटते. ही जोडी 100% उद्याच्या मैदानामध्ये गुलालामध्ये असेल. त्यांना अनुभव आहे 3 फेऱ्याच्या मैदानात पळण्याचा आणि उद्या तीच जोडी आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होते काय नाही. 3 नंबरची एक जोडी आहे. ही जोडी मुंबईची आहे आणि मुंबईमध्ये या जोडीनं चांगल्या बिनजोडमध्ये दबदबा निर्माण केलेला आहे. बुलेट 10 आणि त्याच्यासोबत टेस्टर हा मुंबईचे नंदी आहेत बरं का. या आपल्याकडचे नंदी नाही आहेत, तिकडचे नंदी आहेत. तिकडचे नंदी जे आहेत ते त्या बिनजोडमध्ये चांगल्या पद्धतीनं कमाल करतायत, नावं करतायत मालकांची. ही जोडी उद्या पळताना आपल्याला दिसू शकण्याची दाट शक्यता आहे. 4 नंबरचा पैरा आहे रायफल 81 उद्या पळणार आहे 1 तारखेला. माझ्या काय सारखं तोंडात येते उद्या 1 तारखेच्या मैदानामध्ये मुंबईच्या रायफल 81 आपल्याला पळताना दिसू शकेल असं मला तर वाटते. कारण की मला जरा कमेंट्समध्ये खूप लोकांनी सांगितले की रायफल 81 मुंबईमध्ये पळणार आहे. मुंबईमध्ये रायफल 81 आणि सिकंदर 81 जोडी पळणार आहे. घरचा साज पळणार आहे उद्याच्या 1 तारखेच्या मैदानामध्ये. काय होते काय कळणं झालं मला. खूप मोठा पैरा आहे हा सुद्धा. चांगले मुंबईत आपल्या 3 फेऱ्यातले जे आहेत मोठे चांगले नंदी, हे 3 फेऱ्याचे बादशे उद्या 1 तारखेला पळताना दिसणार आहेत. 5 नंबरचा पैरा एक मोठा पैरा आहे आणि ही जोडी उद्याच्या 1 तारखेच्या मैदानामध्ये पळण्याची खूप एक लोकांना आतुरता आहे. घोटचा सर्जा 1 तारखेला पळणार आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये त्याचा पैरा जो आहे तो पैरा आहे कोण आहे? पैरा आहे मल्हार 92 लाखाची खरेदी. जी गाडी अहिल्यानगर या ठिकाणी पळाली होती, गटाला सुट्टा निकाल घेतला, परंतु ती गाडी जी आहे ती फॉल झालेली होती सेमीमध्ये, परंतु नाही आहे. ही गाडी जी आहे त्या सगळे म्हणतील की घोटचा सर्जा जो आहे तो रेटरे धरण या ठिकाणी येणार आहे, परंतु अशी अपडेट मिळते ही जोडी तिकडे पळण्याची दाट शक्यता आहे. कारण की घोटचा सर्जा मुंबईमध्येच आहे आत्ता सध्या तरी. बघूया कशा पद्धतीनं त्याचं
इकडचं येतोय का तिकडे येतोय, तिकडे जर पळाला तर हीच जोडी पळेल. आणि जर समजा इकडे जर आला तर मी तुम्हाला सांगितले घोटचा सर्जा हा चिक्यासोबत असेल किंवा दादा सरकार यांच्या सर्जासोबत. आता बकासूरचा पायरासुद्धा तिकडेच दादा सर्जा आहे, परंतु सांगू शकत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत बकासूरचा पायरा हा समजत नाही. बघूया काय होतंय. 6 नंबरचा पैरा एलियन, जो आत्ता राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांची एक मोठी खरेदी झालेली, विक्रमी खरेदी झालेली आहे. असा हा एलियन आपल्याला पळताना दिसणार आहे 1 तारखेच्या मैदानामध्ये. तो आपल्याला पळताना दिसेल. त्यांचा सर्जा 1001 याच्यासोबत. कारण की आता कसं होतं आहे, पैरा तिकडचा एवढा काय माहीत नाही आपल्याला दोघांचा काय होईल, परंतु मला तर वाटतं ही घरचीच गाडी पळताना दिसेल. बघूया कशा पद्धतीनं यांचे फेरेसुद्धा टाकण्यात येत आहेत, कशा पद्धतीनं नियोजन होते बघूया. 7 नंबरचा पैरा आहे शुभम डॉन. हा नंदी मुंबईचा आहे, बिंजोडचा मानकरी. बिंजोडमध्ये खूप सारे गुलाल मिळवलेत शुभम डॉन या नंदीनं. आणि त्याच्यासोबत रायबा हा नंदी पळताना दिसेल. आता हा रायबा जो आहे तो तिकडचाच आहे. कुठला आहे काय आहे, दोन्हीसुद्धा नंदी कुठले आहेत कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बैलांच्या मालकांची नावे काय माहीत नाही, परंतु मी ज्या कमेंट्स ज्याला मला मित्रांनी सांगितलं की ही जोडी पाळण्याची दाट शक्यता आहे, शुभम डॉन आणि रायबा तिथलीच आहेत का काय, कमेंट्स बॉक्समध्ये 100% सांगा तुम्ही. 8 नंबरचा पैरा आहे बैजा आणि शंकर. ही जोडी मुंबईचीच जोडी आहे आणि बिंजोडची ज्या ज्या ठिकाणी मैदानं झाली त्या ठिकाणी त्यांनी गुलाल हा मिळवलेला आहे. बघूया 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं ते पळ आपला दाखवून मैदान गाजवत आहेत. 9 नंबरचा पैरा आहे राणा आणि सैराट. हा सैराट जो आहे तो दाट पळण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबत बैजासोबत सैराट भुंगासोबत पळतो, परंतु 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये मला नाही वाटत की हा सैराट चालेल. म्हणून सैराट जो आहे तो बिंदोडला चालतो आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये त्याचा पळ बघितलं नाही, उगीच काहीतरी सांगण्यात अर्थ नाही. मेहरबान आणि भुंगा ही चांगली जोडी पळेल मुंबईमध्ये. 10 नंबरचा पैरा आहे शंभू आणि बादल. ही देखील मुंबईचीच बिंजोडची जोडी आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने पळते बघूया. 11 नंबरचा पैरा आहे बोरवलीकरांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत पाल्याकरांचा रुद्रा. पाल्याचा रुद्रा, हा रुद्रा आणि पाखऱ्या ही सुद्धा जोडी 1 तारखेच्या मैदानामध्ये दिसू शकेल. 12 नंबरचा पैरा आहे बुलेट 12 आणि 13. हा नंदी आपल्याला भोपरचा मोरा याच्यासोबत पाळताना दिसेल. बरोबर आहे का काय सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. बैलांची नावेही कमेंट्समध्ये सांगा, मालकांचं नावसुद्धा सांगा. जे मुंबईचे बिनजोड शर्यत बघणारे आहेत त्यांना तिथलं माहीत आहे. आपले जे सबस्क्रायबर आहेत मुंबईचे त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सुचवा मला. आणि पैरेसुद्धा सांगा कोणासोबत होऊ शकतात ते. 13 नंबरचा पैरा टायगर आणि सम्राटची जोडी पाळताना दिसेल बघूया. 14 नंबरचा पैरा आहे ओमकार 4142 संदीपभाई माळी यांचा आणि त्याच्यासोबत बघिरा ही जोडी पळताना दिसेल. ही जोडी एकदा पळाली होती बिंजोडमध्ये असं सांगण्यात येते. बघूया तू ही जोडी पळते की दुसरं कोण पळते. 15 नंबरचा पैरा सोन्या 2211 आपल्याला पळताना दिसेल. बिट्टू 1000 CC याच्यासोबत. बघूया सोन्या 2211 उद्या मुंबईला जाणार आहे पळण्यासाठी बघूया. 16 नंबरचा पैरा आहे सोन्या आणि राणा. एक मुंबईचीच जोडी आहे आणि ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे. 17 नंबरचा पैरा आहे नखऱ्या 3334. हा बैल पळणार आहे उद्या आणि तो पळणार आहे जादू 0007 या नंदीसोबत बघूया. 18 नंबरचा पैरा आहे टायगर 1010 आपल्याला पळताना दिसेल. पोलीस 1010 या नंदीसोबत बघूया. बरोबर आहेत का नंदीची नावे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मुंबईच्या जे यूट्यूब सबस्क्रायबर आहेत माझे त्यांनी. आणि 19 नंबरचा पैरा पिंट्या आणि जलवाची जोडी पाळताना दिसेल. आणि शेवटचा 20 नंबरचा पैरा आहे एक तो काय म्हणते त्याला विमान आणि काय लखनला हरवलं त्या बैलानं, काय त्याचं नाव मला येणार, खुटारीचा सोन्या आणि विमान ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकते उद्याच्या मैदानामध्ये. बाकीचे पैरे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. जेवढे मुंबईचे लोक आहेत त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. एखादा पैरा इकडे तिकडे होईल, परंतु मला वाटते म्हणून मी सांगितलं. तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.